हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. सगळ्यांना शिव सकाळ. आता श्रावण सुरू व्हायच्या आधी आखाड तर जोमात झालाच पाहिजे ना, म्हणून मी असा मस्त अळणी भात करायचं ठरवलं होतं. खरंच हा खूप टेस्टी बनतो. ह्याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. एक मी कढई घेतली होती, त्यामध्ये तेल टाकलं, लवंग, दालचिनी आणि थोडीशी तमालपत्र. त्यात कांदा चांगला बारीक करून घेतला आणि तो परतून घेतला. हळद टाकली आणि त्यामध्ये आलं, लसूण, आपली कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट टाकली. बस इतकंच करायचं आहे. आपल्याला जेवढं साधं करता येईल तेवढं करायचं, कारण टेस्ट खूप छान लागते. इथं मी जे आळणी शिजवून घेतलं चिकन, त्याचे पीस छोटे छोटे तुकडे करते. ते तुकडे केले ना, लहान मुलंही इझी खाऊ शकतात आणि बोनलेसच टाकायचं आहे आपल्याला, त्यामुळे तुकडे करून घेतले. इथं माझा कांदा असा छान परतत होता. त्यामध्ये मी इंद्रायणी तांदूळ टाकला होता 2.5 वाट्या. आपण प्रमाणानुसार घेतलं. मी 2.5 वाट्या तांदूळ घेतला. यामध्ये हे चिकनचे पीस टाकलेत आणि त्यानंतर हे चांगलं फ्राय करून घेतलंय. बघा हे किती सुंदर दिसतंय. जितकं छान दिसतंय ना, तितकंच खायला मज्जा येते. ह्यात मी आळणी पाणी, जे आपण चिकन शिजवून घेतलं फक्त कांद्यात आणि हळद मीठमध्ये, ते मी ह्यात ॲड करते आणि एवढंच ॲड करायचं. जर वाटलं तर आपल्याला ह्यातच तेच आळणी पाणी ॲड करायचं. हे बघा कसा रसरशी छान दिसतोय आळणी भात. ह्यात मी थोडंसं साजूक तूप घातलं आणि हे चांगलं शिजू दिलं. शिजताना इतका छान फ्लेवर येत होता ना ह्याचा. आणि हे बघा शिजत आलं. 15 ते 20 मिनटं लागतात शिजायला, पण खूप छान लागतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.